नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप दिवसांनी तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आमच्याकडं एक्सपर्ट आलेले आहे. एक्सपर्ट आलेले आहेत वहिनी, त्यांना बोलून आणले मी. काय बनवायला? काय वहिनी? बालुशाही बनवायला. बालुशाही बनवायची. वहिनी छान बनवतात बालुशाही. बालुशाही. आणि आज मी वहिनींच्या घरी जेवायला होते. छान वरण भात भाजी चपाती खाल्लेली आहे. त्यांच्याच घरी जरा छान वाटलं. तर आता वहिनी दाखवत आहेत रेसिपी. तर कुंडीमध्ये आलेले आहेत टोमॅटोची रोपं. ही आमची आई जाताना बी रुवून गेली होती टोमॅटोचे, आणि आता दिवाळीनंतर एवढे उगलेले आहेत बघा. छान लावले पुदिना, दुर्वा आणि फ्रीजमधलं कवड्या बास्केट, फ्रूट बास्केट आहे. साखर केवढी लागेल? थोडा कमी जास्त असेल तर किलोला. थोडा वापरला होता ना दिवाळीतला, ठेवलाय आणून डॉलीने, तसा असतो. थोडं कमी आहे. माझी पण आहे ना मैद्याची एकदम बारीकवाली. वाटी तिला असेल वाट्या तसं. ठीक आहे, मोठी पुढची मोठी वाली. हां, किती वाट्याला किती प्रमाण करताय? चार वाट्या तरी असेल ना? ती एक चार आणि जर असं असेल ना? नाही, चार असेल बरोबर. कसं म्हणजे पाऊण किलो, एक वाटी कमी, 1 किलोला. हां, 5 वाट्या बसतात बरोबर. मी पण शंकरपाळ्या करते तेव्हा 5 वाट्या बसतात ह्या वाटीनं बरोबर. 5 वाट्या असेल ना, मग 1 वाटी तूप घालायचं. मग तर जरा कमी घाला ना. हे तळवलेलं पाहिजे काय? त्यात घे ना वितळून या भांड्यामध्ये. दही आहे? हाय. कालच मी रात्रीच ना आप्पे केले म्हणून सांगलं काय जायचं, म्हणजे लक्षातच नाही त्याला वापरायचे. असेल ते 1 वाटी पण छोटी. हां, म्हणणार नाही. सोडा आहे ना? तर आणलं की बेकिंग पावडर. सोडा पण लागेल. सोडा पण आहे. तुम्ही अर्धा किलो म्हणल्या. बेकिंग पावडर कमी पडली. बस झाली तेवढी? नाही, भरपूर आहे तेवढी. सोडा पण टाका जरा. सोडा इकडं आहे. दही कमी आहे. दही असेल तर बेकिंग पावडरची गरज नाही पडत तशी. दही कमी आहे ना. जीव नको वाटतो. का हो? आपणच खाणार ना. हा, खाल्लं तर बरं. हां, हे मात्र आहे. याला काय होतं? स्वच्छता आहे. आता मला ते खायचं आहे. आमचं घर का नाही काय एवढं. लोकांना नावं ठेवणारे काही ठेवतात. चालू झालं का ते? नाही, चालू झालं नाही ना. ते चार्जिंग बिर्जिंग पण करतं ना त्याला. चिमटा पाहिजे का? वेलची पावडर आहे ना? देऊ वेलची पावडर? आता नाही. हां, नंतर पाकामध्ये. ते गरम होईल ना. गरमची काय गरज नाही आहे. थांबायला लागेल. तूप घातलेलं आहे, आता मिक्स होत आहे इकडं. नाही, होईल, बरोबर होईल. विरघळले नाही पाहिजे एवढंच. नाही, विरघळलं नाही पाहिजे. जेवढं तूप असेल तेवढं चांगलं होतं ते. खुसखुशीत खायला.
न्यूट्री पण म्हणा किंवा डालडा कवर करतो न्यूट्रीचं पण. पूर्वीसारखा डाळला राहिलाय काय पण आता आम्ही तर कच्चा खायचो. तेव्हा काय वाटायचं नाही आणि आता डाळडा वापरला की खोकला लागतो लगे लोकांना. आता कोण बऱ्याच लोकांनी कमी केला आता वापरायचं डाळडा. पहिला 5-5 किलो डालडा यायचा. न्यायचं आम्ही कमी तर कमी तर कच्चंच खायचं. गाणी नाही असायचं ते. असं आहे बा म्हणतात सांगता यायचं मला की टाळूला लावून ठेवायची म्हणे आणि हळूहळू खायचं. हां तसं लावून ठेवायचं वरती आणि हळूहळू खायचा चांगला डालडा. होता हो. चव पण लागायचा बघा. कशाला माहिती टोन घ्यायची मागायला. वहिनी असं मिक्स करून घेत आहेत सगळा. व्यवस्थित चोळून चोळून लावायचं मैद्याला. मग म्हणून त्याचे गोळे करून तळून घ्यायचे आणि मग पाकात तोडवायचे. पाक पण थंड नाही होऊन द्यायचा. हां पाक पण गरम पाहिजे ना, कोमट कोमट तरी पाहिजे. मग थंड पाकात घातला ना पाक शोषत नाही लवकर. कधी पण अशी वरून कडक खायला जिल्ली अशी वाढला चांगली लागते आणि आतमध्ये सॉफ्ट. नाही पण हे तळण्यात पण जरा पुढं गेलं ना तरी पण पाक सोकत नाही. हां गोल्डन कलर वरती तळायचं. काय रे चिकू हॅलो कर चिकू. हॅलो चिकू छान बोलते मी ते का व्हिडिओमध्ये पण. हाय बोल ना. असं असं हाय कर. हाय गाईज. हाय गाय चिकूचा भाऊ पण बनवते की व्हिडिओज. अरे चिकू त्याला ओरडले मी बंद करायला लावले त्याला. मग काय एवढ्या छोट्या मुलांना काय व्हिडिओ बनवायचे युट्यूबला युट्यूबवर ना अकाउंट खोलला काय माहिती बरेच टाकलेत. मी पण बघितले की मला सांगितलं त्या दिवशी त्यानं व्हिडिओ चॅनलचं नाव अंजली बोंद्रे. वहिनीने इकडे गोळे पण केले. काय थांबा की करू लागू आम्ही. म्हणून पाक केवढं दाखवा ना मला. अरे पाकाचं केवढं. मी इकडे तेल ठेवले गरम करायला. थोडीशी टाका वरती. मला पाण्यात भिजला की खराब होतो वहिनी. भांड्याचं पसर आवडता तो बेसिन मध्ये टाकून देते ना. तुम्हीच काय सगळेच टाकतात. मी तर सतत धुते बर का. अहो मी सतत धुते तो धुवून खराब होतो पण. माचीच वापरते. तिकडे पाक करायला ठेवलाय. केशर टाकू का वहिनी. असं टाका ना. नाही गरम झालं. इकडं पाक होतोय. तेल पण गरम झालं. एक थोडासा छोटासा गोळा द्या बरं बघू. पटकन वर नाही आला पाहिजे. नाही बरोबर आहे. जरासं गरमच झालंय. जरा थंड होऊ दे. डॉली दीदी पुण्याला आहे. येणार आहे किती पुढच्या महिन्यात. काय ते क्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये. 4 दिवस येणार आहे. अंजू काय तू एवढं बोलत सांगत आहे ना. एक टाकून नाही बरोबर आहे वहिनी. तो बोलत होता तिला कामाला पण नाही जायचं. आता गेलो बाबूनी सांगितलं. पाक पण अगदी 1 तार पण नाही. जशी 1 तार आली तसं गॅस बंद करायचा. इकडं पाक तयार होतोय. सोडा सगळे मग थंड होते. तेल थंड होईल ना टाकले ना पटापट तर. गॅस बंदच आहे ना. नाना कामावर घरी नाही कामावर येते. झाला असेल पाक पण. ना बंद करा मी. हो छान झाल्या. अशाच व्हायला पाहिजे ना वहिनी. फुगले पण चांगले ना. छान झाली बालुशाही. हॉटेलसारखी वाटते बाहेरची विकत सारखी. तर सगळ्यांनाच येत नाही ना. वहिनीनं खास बोलून आणले मी त्यासाठी. दिवाळीत पण तुम्ही केलेली ना डॉलला आवडली खूप. पण आलीच नाही. आलेली की खाल्ली तेवढी. तेव्हा तुमच्याकडे आलेली तेव्हा खाल्ली की तिनं.
आत्ता पण आवडेल तिला, सांगते मी तुम्ही करून दिलंय म्हणून. तिथं हॉस्टेलला चालतंय. लपून छपून तळून की नाही याला पाकामध्ये टाकलेलं आहे. तुम्हाला झोप आली? कपडे काढले, इस्त्रीचे कपडे तर लावले. बसा की. हो माझी छोटी पातेली आहे ना. एक पातेल आहे तुमचं. बसा की. हा तुझी उषा मम्मा आहे ना, ती केसर टाकते. केसर अशी बोलली. केसर पण एवढा कलर नाही त्याला हो. कलरच नाही त्याला. त्यामुळे दिसणार नाही. दिसतोय का नाही ना. नाही. बघा नाही जर नाही पाक पुरला तर कोरडा खाऊन टाका. जरा पिस्ता टाकायला पाहिजे. लांबच छान दिसायलंय. झालेलं आहे. वहिनीने मदत केली. आणि चिकू तू काय बनवलास? तू चपाती बनवलास ना. दाखव तुझं पीठ. पीठ दाखव. पोळा. चपाती. अरे वा 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 छान येते. इकडे यायला